उठलं न उठलं तर आयन भाऊचा कॉल आला. आयन म्हणला बाहेर आलो आहे मी, ये लवकर बाहेर पेपर आणायला जायचं आहे. मग आयनसोबत गेलो पेपर आणायला. मॉन्टीला उचकावलं तिथं आणि सरळ सरळ निघालो आम्ही पेपरवाल्या काकाकडं. गर्दीतून वाकडी तिकडी वाटणी काढत गेलो आम्ही पेपरवाल्या काकाकडे गेलो. आयनला घ्यायचं सकाळ लोकमतचा पेपर. त्याचं काहीतरी काम होतं वाटतं आज. काल झेडपीची मॅच खेळून आला. मग त्यानंतर त्याचा पेपरमध्ये फोटो आला. मग निघालो आम्ही तिथं. हो का दिदीचं ओव्हरटेकिंग बघा. दिदीने असं ओव्हरटेक केलं की समोरचा माणूसच थांबला. मग गेलो मी घरी चालतच आलो. मग घरी आल्यावर म्हणलं आपल्याला पावर पाहिजे तर अंड्याची पोळी करून खाऊ. अंड्याची पोळी करता त्या पोळीची भुर्जीच करून टाकली. मग त्यानंतर झोपलो थोडा वेळ. मग झोपेतून उठल्यावर वापस भाऊ म्हणला मला भाऊला घेऊन निघालो. मग आयनला घेतला सोबत. मग म्हणलं आयनला एकटं यावं लागेल म्हणून आयनला सोबत घेतला. मग वाकडी तिकडी वाट काढत आम्ही गेलो पुढं डायरेक्ट रॉंग साईडनेच गाडी घातली. 7-12 तर आपल्या नाही, पण जाऊ द्या म्हणलं घालून टाकू आज रॉंग साईडनेच गाडी. मग येता एक काका असं बघत होता जसं की त्याची प्रॉपर्टीच घेतली. मग इथनं हळूच घातली गाडी, कारण की इथं गल्लीतच रोड नव्हता जायला. मग पुढं गेला बघा. दादाला इतकी घाई लागली होती की दादा डंपरला वाकडं तिकडं करून पुढं आलाय. मग जाता इथं एक मीटिंग चालू होती, पण ती मीटिंग लवकर संपली. मग आलो आम्ही ट्रम्प तात्याच्या बिल्डिंगकडं. तात्याची बिल्डिंग कशी आहे बघा. मग तात्याची बिल्डिंग बघता जंगलातला वाघच गाडीवर दिसला. आता म्हणलं वाघ दिसतोय बाबा काय करावं. कशी आहे 300 शब्दावाल्यांची बिल्डिंग.